नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला मराठमोळा चॅनल मायबाप सह्याद्री. मागील भागात श्रावणाच्या पहिल्या सोमवारी आपण उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन घेतलं. पण असं म्हणतात उज्जैनच्या ह्या महाकालेश्वराचं दर्शन अपूर्ण आहे जर आपण उज्जैनच्या कालभैरवाचं दर्शन नाही घेतलं तर ह्या भागात आपण उज्जैनच्या कालभैरवाचं दर्शन घेऊयात. गेले कित्येक शतकं उज्जैनवासियांचं रक्षण करणारा हा कालभैरव म्हणजे संपूर्ण भारतभूमीवरील भाविकांचं एक अढळ श्रद्धास्थान होय. तर आज आपण येथे व्यवस्थितपणे दर्शन घेऊयात. जय कालभैरवनाथ, जय महाकाल, हर हर महादेव. उज्जैनमध्ये काळभैरवाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी खूप खाजगी वाहनं उपलब्ध असतात. उज्जैनच्याच आवारात असल्याने आपल्याला येथे जाणे सोपे होते. किंबहुना तेथे ई रिक्षावाले किंवा तिथे असणारे ट्रॅव्हलर किंवा इत्यादी आपल्याला ज्या संसाधनामुळे ट्रॅव्हल करता येते त्या सर्वांनी सर्व उज्जैनच्या मंदिराचं एक पॅकेजच ठरवून दिलेलं असतं. तर ते केलं तर आपल्याला उज्जैनमध्ये असणारी इतर बाकीची देखील सगळी मंदिरं जसं की हरसिद्धी माता, गडकालिका माता, सांदीपणी ऋषींचा आश्रम इत्यादी सर्व मंदिरं आणि धार्मिक स्थळं, मंगलनाथ महाराजांचं मंदिर हे एकाच वेळेस बघता येतं. त्यामुळे ते तिथे गेल्यानंतर करणं आपल्याला सोपं राहतं. असं म्हणतात आपल्याला महाकाळाचं दर्शन हे काळभैरवनाथाच्या दर्शनाशिवाय अपूर्ण आहे. त्या काळभैरवनाथाच्या दर्शनाला आता म्हणालो. काळभैरवनाथ महाराज की जय, महाकाल भगवान की जय, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. पण पावसात देखील भक्तांचा महासागर. दर्शन करून आता आपण पुढे चाललेलो आहोत. हे दर्शन करायला खूप गर्दी लागली, म्हणजे महाकाळापेक्षा जास्त गर्दी इथे लागली, परंतु दर्शन झालं मन तृप्त झालं. जय काळभैरव.